जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. 9:36. तुकारामांचे अभंग. हा. भक्तीचं तत्वज्ञान सांगत असताना ज्ञान कसं त्याच्याबरोबर येतं हे तुकाराम सांगितलेलंच आहे तुकारामांनी. पण काही काही अभंगांमध्ये तुकाराम अगदी योग मार्गाची भूमिका घेतात आणि सांगतात की थोडं दंड, कारण मार्ग सगळे एकत्रच येतात. त्यामुळं तुकाराम फक्त ज्ञानमार्गाचा कधी प्रत्यक्ष उपदेश करत नाहीत. मात्र योग मार्गाचा जो उपदेश आहे, म्हणजे योग मार्गामध्ये सगळ्यात योग चित्तवृत्ती निरोध हे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलेलं आहे. तर हे चित्तवृत्ती निरोध सामान्य माणसाला जमणार नाही. त्यापेक्षा त्यानं देवाचं नाव घ्यावं हेच तुकाराम सांगतातच. पण तुकोबर आहे, काही काही वेळा सरळ म्हणतात की नाही, पण आता सारखं नुसतं नाम घेऊन चालणार नाही, थोडं दंडन करायला पाहिजे. आपल्याकडे मनाच्या बाबतीत शम केला पाहिजे असं म्हणतात, आणि इंद्रियांच्या बाबतीत केला पाहिजे, दमन केलं पाहिजे असं म्हणतात. तर ते दंडन पण करायला पाहिजे. इंद्रियांचे सारखे लाड करून पण चालणार नाही बरं का. म्हणजे असं 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 मध्ये मध्ये तुकाराम हा एक मोठा शिक्षक आहे. तर ते शिक्षक चांगले असल्यामुळे मध्ये मध्ये दंडनाचं महत्त्व ते सरळ समजावून सांगतात. आणि अशा वेळी ते असं म्हणत नाहीत की आता काय दंडन होत नाहीये, काय होत नाही, तर आता विठ्ठलाशी जाऊन रडगाणं गातो मी तुमचं, असं ते इतर काही अभंगामध्ये सुरुवातीच्या काळात सांगतात. पण नंतरच्या काळात म्हणतात की आता ते विठ्ठलाशी नुसतं रडगाणं करून परत आपलं चाललंय तसं जुन्या पद्धतीनं सगळं दोन्हीकडचे भारीच मिळते. विषयांमध्ये पण हा इंद्रियांचे लाड पण चालू आहेत, तिकडे विठ्ठलाला करुणा भाकली म्हणजे झालं, असं नाही चालणार. तर ते हा स्टेजेसमध्ये ते आपल्याला सगळा उपदेश करत असतात. तर तसं आता त्यांनी इथे सांगितलंय, योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये. तर तुम्हाला तुमच्यामध्ये हे षड्गुण संपत्ती असं जे योगामध्ये म्हणतात ती तुमच्याकडे आली पाहिजेच. म्हणजे तुम्ही भक्ती मार्गात आहात म्हणजे विठ्ठलाला एक 4 वेळा नाम घेतं त्याचं म्हणजे सगळं माफ, असं समजू नका, असं सांगण्याचा हा उद्देश आहे. तर क्षमा करायला शिकलं पाहिजे, मनाचं शम केलं पाहिजे, आणि इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. आधी दमा इंद्रिये असं सरळ सांगितलेलं आहे. आधी दमा इंद्रिये. इंद्रियांना मोकळं सोडू नका. इंद्रियांना मोकळं सोडायचं आणि आत मी नाम घेतो म्हणायचं, असं स्वतःची फसवणूक करू नका. थोडं दंडन करायलाच लागेल, असा ते कडक शिक्षक आहे. योगाचे ते भाग्य क्षमा, आधी दमा इंद्रिये, अवघी भाग्ये येती घरा. तुम्ही हे थोडे छोटे छोटे आनंद सोडून द्यावं, आणि छोटे आनंद सोडा, आणि मग मोठं भाग्य कसं तुमच्या घरी येतं हे बघा, असं सांगताय. अवघी भाग्ये येती घरा, देव सोयरा झाली या. आणि देव सोयरा जर व्हायचं असेल, आणि हे देव सोयरं होणं ही याच अभंगातली असं नाही आहे. सारं जग तुमचं मित्र होईल, सारं जग तुमच्या पायाशी येईल जर देव सोयरा झाला तर, असं कायम सांगतात तुकाराम. आणि देव सोयरा व्हायसाठी शरणागती तर पाहिजे, नामस्मरण पाहिजे, सतत त्याचं चिंतन पाहिजे, आणि देहबुद्धी हळूहळू कमी होत गेली पाहिजे. तर त्याचं अवघी भाग्य येती घरा केव्हा, आधी दमा इंद्रिये. अवघी भाग्ये येती घरा, देव सोयरा झाली या. आणि मग तुकाराम हे वाणी आणि कुणबीच असल्यामुळे अतिशय चांगले उपमा अशी देतात. मिरासीचे म्हणून शेत, नाही देत पीक उगे. तुमच्या मालकीचं शेत असलं, त्यात कसलं नाही, तर कष्ट केले नाही तर पीक नाही मिळत. केवळ आपली जमीन मालकीची आहे म्हणून ती तुम्हाला भरभरून अन्न देईल आणि धान्य देईल, ही आशा सोडून द्या. तर तुमचं मिरासच आहे, विठ्ठल ही आपली मिरासच, परमेश्वर ही आपल्या भक्तांची मिरासदारीच आहे, तो आपलाच आहे. पण तो कष्ट न करता उगवेल असं काय तुम्ही समजू नका. थोडं कष्ट करायला लागणार. सारखं त्याचं नाम घेतलं, त्याच्याशी भांडण केलं, त्याला ये म्हणून सांगितलं, दादागिरी केली, सारखं झालं, तर तसं नाही येणार. तुम्ही तुमच्या बाजूला थोडं दंडन हे करायलाच पाहिजे, असं असं सांगतात. मिरासीचे म्हणून शेत, नाही देत पीक उगे. उगाच घर बसल्या काही खायला वगैरे काही मिळत नाही, तसं जे आहे तसं भक्तीचं शेतीमध्ये सुद्धा फळ यायचं असेल, पीक यायचं असेल, उदंड कृपेचं, गुरुकृपेचं आणि विठ्ठल कृपेचं, तर थोडं राबलं पाहिजे त्या शेतामध्ये. आणि ते राबणं म्हणजे केवळ नामस्मरण नाही, केवळ कर्तव्य दक्षता असणं नाही, तर क्षमा करणं जे आहे, इतरांच्या चुका क्षमा करणं, इतरांचा विषयाकडे अनिवार्य धाव घेण्यातून आपल्याला जर काही त्रास होत असेल तर त्याला क्षमा करणं, आणि आपण आपली इंद्रिय राखून धरणं, असं असं दोन्हीकडनं इतरांना क्षमा करा आणि स्वतःचं मात्र दमन करा, हे दोन्ही तुम्हाला जमायला पाहिजे. मिरासीचे म्हणून शेत, नाही देत पीक उगे, तुका म्हणे उचित जाणा. मी हे योग्य काय सांगतोय ते लवकरात लवकर जाणून घ्या. उगीच शिणा कशाला. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर तो नुसतं क्षीण होईल. तुम्ही जे करताय नुसतंच नामस्मरण करताय तसं चालणार नाही.
असा एक बरोबर तुझ्या पुढच्या पायरीला घेऊन जात असताना तुकाराम हे आपल्याला मार्गदर्शन करतात. योग्यास येते भाग्य, क्षमा आधी दमा इंद्रिय. हा, परत भक्ती मार्गातला दुसरा अभंग आहे. हा भक्ती मार्गातलाच आहे. पण ते सांगतात परत त्यामध्ये की भावना खरी असली पाहिजे, भाव खरा असला पाहिजे. आणि नुसतंच देखावा असेल तर देखाव्याने तुम्ही समाजाला फसवा, स्वतःला सुद्धा फसवा, पांडुरंगाला नाही फसवता येणार. असं सांगण्याचा हा 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 अभंग आहे. न ये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ. तसं तुकारामची कसोटी केवढी अवघड आहे बघा. भक्ती अशी असली पाहिजे असं म्हणतात की ते प्रेमानं आईच्या कसं डोळ्यात पाणी वगैरे येतं, तसं तुम्हाला नेत्रा जळ आलं पाहिजे. विठ्ठलाचं नाव घेतलं की डोळ्यात पाणी आलं पाहिजे. न ये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ. अंतरात काही होतच नाही. विठ्ठल म्हटलं तरी काय, नुसतं नाम घेऊन टाकलं, तोंडानं फुका नुसतं नाम घेऊ नका असं म्हणते. आतून कसा अष्टभाव जागे झाले पाहिजे. सगळे विठ्ठलाच्या चरणी वाहिले तर नुसतं विठ्ठल नामाचं नुसतं स्मरण झालं तरी डोळ्यात पाणी येऊ शकतं. न ये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल. पण नाहीतर ते नुसते चावटीचे काय टाइमपासचं आहे, सगळं अध्यात्म आहे तुमचं. तुमच्या डोळ्यात जर विठ्ठलाच्या नावानं पाणी येत नसेल आणि तुमच्या पोटात एक कळवळा असा विठ्ठलासाठी खड्डा पडत असेल पोटात, तर तुमचं सगळी भक्तीची बडबड जी आहे ती उथा बडबड, टाइमपासवाली बडबड आहे. तो हे चावटीचे बोल, जन रंजवणे बोल. तुम्ही इतरांच्या करमणुकीसाठी चार गोष्टी तुम्ही कोणाला तरी सांगू शकता, पण ती करमणूक आहे, हे अध्यात्म नव्हे. हे अध्यात्माच्या नावाखाली चालू असलेली करमणूक आहे. जरूर करमणूक करून स्वतःची फसवणूक करून घ्या, पण ही भक्ती नाही. आणि असलं करून काय परमेश्वर तुमच्या पदरात पडणार नाही. हे शिक्षक आहेत ना, काही काही वेळा सगळं प्रेमाला सांगून झाल्यानंतर ते जे कडकपणा अवतार धारण करतात, तसे हे तुकाराम लोक शिक्षक आहेत. न ये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल, जनरंजवणे पोट. न फळे उत्तर, नाही स्वामी जो सादर. अशा लोकांचं आहे. मग त्यामध्ये स्वतःला पण ते घेतात. मग आमच्या उत्तराला काही हे नाही हो, अर्थ नाही. आम्ही कोणाच्या तर प्रश्नाला काहीतरी उत्तर देतो, प्रार्थनेला उत्तर देतो, काहीही अर्थ नाही. सगळा शब्द बापुडे केवळ वार आहे. त्याचं तुमच्या अंतरात भाव नाही, तुमच्या डोळ्यात पाणी नाही विठ्ठलाबद्दल. नाही स्वामी जो सादर, हे स्वामीची भेटच नाही. आणि नुसतंच आपलं देवाची भेट स्वतः न घेता देवाबद्दलचे नुसते बोलत सुटतात. त्यांच्याबद्दलचा हा रोष आहे. आणि स्वतः सुद्धा स्वतःलाच त्यांनी असं आरोपी बऱ्याच वेळा धरलेलं आहे. या अभंगात नाही, पण ते म्हणतात तुझ्या नावानं सगळीकडे हाकाटी करतो आणि माझं आता माझं बसलंय जरा पकड अभंगावर वगैरे, त्यामुळे तुझ्या अभंग फार मस्त करतो, पण तुझं भाव मात्र नाही माझ्या चित्तामध्ये, असं स्वतःला सुद्धा दूषणं तेवढीच लावतात. इथं ते सर्वांना समजावून सांगतात, स्वतःलाही सांगतात. न फळे उत्तर, नाही स्वामी जो सादर. स्वामीची भेटच नाही तर कसली उत्तरं द्यायची आणि काय करायचं, त्याला काय म्हणजे अर्थ. हे चावटी बोल, सगळी करमणूक आहे बघा. परमेश्वर नसला अध्यात्मामध्ये तर ती नुसती करमणूक समजा तुम्ही. तुका म्हणे भेटी, जव नाही दृष्टा दृष्टी. प्रत्यक्षात भेटी झाली नाही तर मग काय, त्याला काय अर्थ नाही. त्या सगळ्या तुमच्या अभंगाला हा अर्थ नाही, देवाचं नाव घेण्याला अर्थ नाही, कशालाच अर्थ नाही. असं ते आता आता हे आत अभक्तांचा जो भक्त झालेला आहे त्याला उद्देशून सांगतात की आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता नुसतं आपण भक्त होऊन चालणार नाही, नुसतंच नामस्मरण चालणार नाही. आता पुढे जायला लागेल, आपल्या पोटात तसा भाव यायला लागेल, त्या भावनेनं सगळीकडे बघायला लागेल, अंतःकरण द्रवायला लागेल, इंद्रियांचं दमन करायला लागेल. आणि परमेश्वराची भेट न होता, त्याच्या भेटीची चाहूल सुद्धा न लागता सारखं त्याच्याबद्दल बडबड करत बसण्यापेक्षा तुम्ही अंतर्मुख व्हा, असं सांगण्याचा पण हा आहे. उगीच जास्त बोलू नका, असं असं सांगण्याचा. मौन बाळगा, पश्चाताप करा, पश्चातापाचं तरी डोळ्यात पाणी येऊ दे. पण तुम्ही न ये नेत्राजळ, नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल, जन रंजवणे पोल. हा तुकारामाचा फार गाजलेला असा अभंग आहे. दक्षता म्हणून ते सावध करतात आपल्याला. पुढचा अभंग जो आहे तो तुकारामांचा अतिशय प्रसिद्ध अशी ओळ आहे. आणि त्याचा उपदेश काय आहे तो बघूया आपण. सगळ्यांना माहित असलेला अभंग आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. हा संसार जो आहे, हा संसारामध्ये सुख सुख तुम्ही ज्याला म्हणता ते जवळ जवळ एवढंच आहे, ते अतिशय कमी छोटा आहे ते. आणि दुःख मात्र डोंगरा एवढं आहे. आणि ते दुःख डोंगरा एवढं दुःख सहन करून सुद्धा ते जवळ एवढ्या सुखाच्या मागं मनुष्य कसा लागतो, हे जगातलं एक नंबरचं आश्चर्य आहे. असे सगळे संत त्याच्या पलीकडे गेलेत. त्यांना असं वाटतं की अरे त्या एवढ्याशा सुखासाठी हे काय काय दुःख सहन करतात, आणि यांना सगळीकडेच विठ्ठल भरून राहिला आहे आणि आनंद आपल्या हातच आहे, तो आपल्या बाहेर कुठेही नाही आहे.
हे कळत कसं काय नाही आहे असं म्हणून मग त्यांना करुणा येते आपली आणि ते आपल्यासाठी आपल्याशी बोलायला लागतं. तर ते आपल्याला असं सांगतायत की अरे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण, आणि म्हणून तू आता परमेश्वराची आठवण सतत मनाशी धर, तरच त्या दुःखाच्या डोंगरातून तू बाहेर पडशील, नाही तर दुःखच डोंगरा एवढा आहे, सुख फार कमी आहे. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. संत काय सांगताय ते जरा बघ की तू. ते एवढं दुःख पर्वत एवढं सहन करतो छोट्याशा सुखासाठी, त्या दुःखात बुडालेला असतोस, आणि तुला स्वतःच्या आतच सगळं सुख आणि आनंद आहे माहित नाही, ते संत काय सांगतात त्याच्याकडे एकदा लक्ष दे. केव्हा देणार आणि लक्ष तू ह्या सगळ्याच दुःख आणि स्वतःच निर्माण करून ठेवलंय त्यातच आहेस तू. नेले रात्रीने ते अर्धे, हे बघा तुकाराम म्हणजे हिशोब देण्याची पद्धत. रात्रीनं तुझं अर्धा आयुष्य तर नेलंच आहे म्हणले, काय पुढे काही शक्यच नाही. बाळपण जरा व्याधे, बाळपण तर गेलंच आहे म्हणले, तर म्हातारपण काय परत ते गेलंच आहे, त्याचा काय उपयोग नाही. व्याधी आल्या तर काय, तरुणपणात सुद्धा आजार आला तर ते गेलंच आहे, म्हणजे सगळं म्हणजे तुझं आयुष्य केवळ तू शरीर म्हणून बघितलंस तर गेलेल्यातच बरंचसं जमा आहे. जेवढं काय तुला जागृतीचं थोडं धडधाकट आयुष्य मिळतंय, ते जरा नामामध्ये वगैरे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन केलंस तर काहीतरी पुढे तुझं होईल. नाहीतर तुझं काय होईल? तुका म्हणे पुढा घाणा जुंती जशी मुढा. मूढ माणसं असतात बैलासारखी, जे घाण्याला जुंपलेली असतात, तसा तू जन्म मरणाच्या घाण्याला सतत जुंपलेलं राहशील. एवढ्याशा सुखासाठी परत जन्म घ्यायचा, परत ते मोठं दुःख ते सोसायचं, त्याच्यामध्ये परत आणखीन सुखाची अपेक्षा करायची, कारण संतांचं वचन नाही, स्वतःचा विचार नाही, हा पसारा कशाला, मी इथे कशाला जन्माला आलोय, मी कशाला मरायला लागलोय, काहीही विचार नाही, सुखाच्या मागच फक्त बाहेरच्या सुखाच्या मागं धावत सोडायचं. काय नाही म्हणले, सायकल परत चालू राहणार म्हणले. तुका म्हणे पुढा घाणा जुंती जशी मुढा. मूढ माणसं जशी जुंपली जातात घाण्याला, बैल जसे जुंपले जातात, तसाच ह्या जन्म मरणाच्या चक्राला सारखा जोडला जाशील. त्याच्यापेक्षा धरी धरी आठवण मानी संताचे वचन, असा आहे तुकारामांचा उपदेश आहे. थोडे कडक असे आज आपल्याला हे भेटलेले आहेत तुकाराम. हा. आपण मला एक महत्वाचा फोन करायचा आहे, आपण आता आज इथं थांबूया. हा लवकर 3 अभंग तरी झालेत आपले, तर आपण आज इथंच थांबूया, पुढच्या रविवारी भेटूया. हा, जय जय रघुवीर समर्थ.